हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत रबडी। आपण रबडी अनेक प्रकारच्या बनवलेले आहेत, वेलची घालून, स्ट्रॉबेरी घालून, परत कॅरेमल घालून। तर आज आपण आंब्याचा सीझन चालू असल्यामुळे आपण आज आंब्याची अशी छानपैकी रबडी बनवणार आहोत। एकदम सुपर, खूप सुंदर लागते ती। तर त्यासाठी काय करणार आहे, आपण इथं साधारणतः मी 1 लिटर दूध घेणार आहे आणि ते फुल क्रीम घेणार आहे। त्याच्यावर आलेली साय पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे। तर मी इथं घेणार आहे 1 लिटर दूध। परत आपल्याला हे करायचं आहे गरम, आणि आपल्याला हे तुम्ही बघू शकता, मी ह्याच्यात जी त्याची मलाई येते ना, ती पण मी ह्याच्यात ॲड केलेली आहे। ती आपल्याला स्किप करायची नाही। त्यानं छान असं मस्त तुप्पट असा क्रीमी असं त्याला टेक्स्चर येतं मस्त असं। आणि आपल्याला दूध हे छान असं कमीत कमी 15 ते 20 मिनटं आपल्याला हे आता गरम करून घ्यायचं आहे। आपल्याला हे अगदी हाय फ्लेवरवर गरम करायचं आहे। त्यानंतर उकळी आली छान की लो फ्लेमवर आपल्याला एक 10 मिनटं तरी 10 ते 15 मिनटं तरी आपल्याला हे छान असं गरम करत राहायचं। आणि गरम करताना आपल्याला दूध हे अधूनमधून असं सतत हलवायचं आहे, कारण ते खाली लागू नये वगैरे याकरिता। तर आपण दूध छान असं 10 ते 15 मिनटं गरम करून घेऊयात। हे बघा, आता एक 10 मिनटं झालेली आहेत। छान असं दुधाला उकळी आलेली आहे आणि आपण जी मलाई याच्यामध्ये घातली होती ना, ती पण ह्याच्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह होऊन गेलेली, विरघळून गेलेली आहे। आणि दुधाला असं मस्त असं छान असं फेसाळवर किती सुंदर उकळी आलेली आहे। तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, साखर ॲड करायची आहे। तर याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची। साखर आपल्या आवडीनुसार आणि टेस्टनुसारच आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे, कारण आंबासुद्धा गोडच आपण बघून घ्यायचा आहे। शक्यतो हापूस आंबा घ्यायचा, म्हणजे तो गोड असतो, आंबट आंबा घेऊ नये। तर साखर आपल्याला ह्याच्या टेस्टनुसार आपल्याला घ्यायची आहे। मी इथं पोह्याचे 3 चमचे साखर ॲड करणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद दुसरा तुम्ही साखरेचा चमचा वाढवू शकता, जर गोड तुम्हाला हवं असेल। पण अगदी पण गोड रबडी छान लागत नाही, त्यामुळे आपल्याला तिला लाईटच असे गोड ठेवायचे। आणि आपल्याला त्याच्यामध्ये मँगो ॲड केल्यानंतर ती आणखीन छान गोडसर होणारच आहे। तर आपल्याला साखर आपण ॲड केलेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये वेलची ॲड करायची आहे। वेलची पण मी इथं अर्धा चमचा वेलची पूड ॲड केलेली आहे। आणि आता आपल्याला हे परत एक 5 ते 7 मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे। दूध लो फ्लेमवरच उकळायचं आहे, हाय फ्लेम आता करायची गरज नाही आहे, कारण दूध छान असं आटत आलेलं आहे आणि त्याला असं दाटसरपणा आलेला आहे। त्यामुळं काही आपल्याला लो फ्लेमवरच हे छान असं एक 7 मिनटं 7 ते 8 मिनटं आपल्याला परत, जेणेकरून आपली जे वेलची असते की नाही, तिचा फ्लेवर याच्यामध्ये दुधामध्ये छान असा एकजीव होऊन जातो। आणि आता आपल्याला एक 7 मिनटं आपण छानपैकी परत एकदा आपण सतत असं हलवत आपण गरम करून घेऊयात। हे बघा, एक 7-8 मिनटं झालेली आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही दुधात मिक्स करून सुद्धा केसरकळ्या घालू शकता, किंवा ह्या स्टेजला सुद्धा तुम्ही एक 7-8 केसरकळ्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। त्यामुळे काय होतो, कलर खूप छान असा मस्त असा आपला कलर, आपल्याला आंब्याच्या रसामुळे पण कलर खूप सुंदर मिळणार आहे, पण केसरकळ्यांमुळे पण अगदी छान आपल्याला ह्याचा कलरसुद्धा आपल्याला ह्याचा मिळणार आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही बघू शकता, मी इथं ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। ब्रेड क्रम्स म्हणजे फ्रेश असं ब्रेड होता, त्याचे असे मी एजेस कट केलेले आहेत। आणि जो मधला पांढरा भाग असतो ना, तो फक्त असा मी घेतलेला आहे आणि तो मिक्सरला मी बारीक केलेला आहे, आणि अगदी पण बारीक केलेला नाही, तो असा मस्तपैकी आपल्याला असा रवाळच ठेवायचा आहे। तर आपल्याला तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या रबडीला असं छान असं ना रवाळपणा असा मस्त येणार आहे बरं का। आणि आपल्याला याच्यामध्ये खवा वगैरे एक्स्ट्राचा काही घालायची गरज नाही आहे।
कारण आपण मँगोची करणार आहोत, त्यामुळे खवा वगैरे याच्यामध्ये काही घालायची गरज नाही आपल्याला. तर तुम्ही बघू शकता असा मस्त अशी आपल्या रबडीला ना असा रवाळ कलर येणार, रवाळ असा आपल्याला ह्याचं आपल्याला हे टेक्स्चर मिळणार आहे. केसर कड्या हे ऑप्शनल आहेत बरं का. तुमच्याकडे असतील किंवा तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज नाही घातल्या तरी काही हरकत नाही. तुम्ही बघू शकता केसर कड्यांमुळे आता थोडा थोडा कलर असा आपल्या रबडीचा चेंज व्हायला लागलेला आहे. हे बघा, आता आपल्याला ब्रेड क्रम्स घातल्यानंतर आपल्याला अजून एक 5 मिनटं आपल्याला हे असंच गॅसवर आपल्याला मंद आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून आणखीन त्याला रबडीचं असं छान असं टेक्स्चर यावं. तुम्ही ब्रेड क्रम्स पाहत म्हणजे बघत अंदाज घेत जर घातलं तरी काही हरकत नाही, कारण का आपल्याला किती दाटसर हवी आहे रबडी त्यावर ब्रेड क्रम्स आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मी 1 लिटरसाठी मी 4 ब्रेडचे स्लाईस घेतलेल्या आणि मी आत्ता साधारणतः 3 ब्रेडच्या स्लाईसचं मी ब्रेड क्रम्स ॲड केलेलं आहे. तर मी आता ह्याच्यात थोडंसं अजून 1-2 चमचे ॲड करणार आहे. कारण मला थोडीशी दाटसर हवी आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये अजून 1-2 चमचे ॲड केलेले आहे. तर आता फक्त 5 मिनिट आपल्याला ह्याच्यावर आता हे गॅसवर आपल्याला हे हलवत गरम करून घ्यायचं आहे. ला दाटसरपणा आला की आपल्याला गॅसची फ्लेम करायची आहे बंद. तुम्ही बघू शकता आता 5 मिनिटं झालेली आहेत. रबडीला आपल्या छान असं मस्त असं हे दाटसरपणाचं टेक्स्चर आलेलं आहे. तर आता ह्या स्टेजला आपल्याला हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर फक्त साजूक तुपाचं म्हणजे जे फ्रेश तूप असतं ना साजूक, ते फक्त पाव चमचा तूप त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. अगदी पाव चमचा तूप मी ॲड केलेलं आहे, अगदी थेंबभर. त्यामुळे खूप असं त्याला थोडंसं ग्लेझी असं छान हे असं हे मस्त असं खूप सुंदर. म्हणजे आपण ज्यावेळी रबडी आपण होईल आपली पूर्ण तयार म्हणजे थंड वगैरे होऊन, त्यावेळी मी तुम्हाला आपण तूप का टाकलं ते सांगते. आता आपल्याला हे आपण हे झालेलं आहे आपलं. तर आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचे आहे, ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीचे घालायचे आहेत. मी इथं काजू घातलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत आणि मस्तपैकी अशी हिरवेगार पिस्ते घेतलेले आहेत. तर ह्यामुळे रबडी आपली आणखीन त्याला रिचपणा असं म्हणजे असे रिचनेस टेस्ट येते. त्यामुळे हे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि मी याच्यामध्ये 3च ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, पिस्ता, काजू आणि बदाम. तुम्ही अदरवाईज तुम्हाला बेदाणे सोडून आणखीन कुठले आवडत असतील तर तुम्ही ते पण याच्यामध्ये घालू शकता. तर आपली रबडी बघा कसली सुंदर याला असं हे आलेलं आहे. आणि आपण ब्रेड क्रम्स टाकलेले त्यामुळे त्याचं रवाळपणा पण तुम्ही बघू शकता. हे बघा आपल्याला आता ही फारशी दाट करायची नाही, इतकीच हवी आहे. कारण आता आपल्याला हे आपली झालेली आहे रबडी रेडी. आणि आता आपण करूयात गॅस बंद. आणि ही पूर्ण नॉर्मल टेम्परेचरला थंड झाल्यावर म्हणजे तुम्ही फॅन खाली थंड करा किंवा अशीच झाकून सोडून द्या. आणि ही पूर्ण नॉर्मल रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतर आपल्याला ही थोडा वेळ 1 तासभर तरी फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायची आहे. तर आता आपण गॅस केलेला आहे बंद आणि आपण ही छानपैकी रबडी रूम टेम्परेचरला थंड व्हायची वाट बघूयात. तर हे बघा मैत्रिणींनो, आपलं छानपैकी रबडी आपली ही अशी आपण फ्रीजमध्ये जवळजवळ 1-1.5 तास तरी होत आले आपण ठेवलेली. आणि ही इतकी छान अशी मस्त थंड झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि थंड झाल्यावर हिचं तुम्ही थिकनेसपणा टेक्स्चर बघू शकता, इतकं सुंदर झालेलं आहे. आणि आपण हा आंब्याचा गर म्हणजे जो आंबा होता त्याचा आतलं सगळं पल्प काढून आपण थोडासा मिक्सरला फिरवून घेतलेला. आपण विकतचा पल्प वगैरे ऑफ सीझनला वापरू शकतो, पण आता सीझन असल्यामुळं फ्रेशच मँगो पल्प ह्याच्यात घालायचा. हापूसचा आपण छानपैकी असा गर घेतलेला आहे
आणि तो मिक्सरला मी असा फिरवून तो पण मी फ्रीजमध्ये ठेवलेला, तर त्यामुळे हा पण अगदी थंड झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा पल्प ॲड करायचा आहे. मी आता थोडंसं अर्धा घालते आहे आणि आपण हा बघितला कलर कसला सुंदर आला. खूप छान. ही रबडी इतकी मस्त लागते ना, आणि एकदम थंड करायची फ्रीजमध्ये ठेवून, खूपच मस्त लागते. तुम्ही अजून याच्यामध्ये आणखीन एक पल्प वाढवू शकता. हा सगळा जरी घातला तरी काही हरकत नाही, छान लागतो. मी इथं 2 आंब्याचा पल्प तयार करून घेतलेला. कसला सुंदर एकदम छान मधूनच केसर काळ्या दिसत आहेत आणि छानपैकी हिरवे पिस्ते. खूप दिसायला पण इतकं टेम्पटिंग अशी ही रबडी दिसते पण, आणि खायला पण खूप सुंदर लागते बरं का. तुम्ही बघू शकता. तर आपली ही रबडी सगळी तयार आहे. आपण आता ही छानपैकी सर्विंग बाउलमध्ये काढूया. तर आता आपण हे मस्तपैकी अशी रबडी आपली याच्यामध्ये सर्व करूया. तुम्ही बघू शकता. हा कसला ह्याला छान असं स्ट्रेक्चर आलेला आहे, आणि थंड अशी ही इतकी सुंदर लागते रबडी खायला. आणि आपल्याला ह्याच्यावरच आपण थोडेसे मँगोचे आपण हे छोटे कट केलेले पीसेस टाकणार आहोत. आणि मला खूप आवडतात हिरवे असे पिस्ते येल्लोमध्ये, खूप सुंदर. तर अशा प्रकारे हे आपली ही रबडी तयार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि ही रबडी खाऊन बघा, आणि मग मला कमेंट्स करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनचे बटन दाबून सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर मित्रांनो, नक्की तुम्ही ही अशी मस्तपैकी मँगोची रबडी तुम्ही बनवून बघा. आणि परत अशीच आणखीन एक छान अशी मस्त रबडीचा किंवा इतर आणखीन डेझर्टचा एक प्रकार घेऊन आपण परत भेटूया. बाय बाय.